मागील 2 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटलेला आहे। काल या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्त्वाची बैठक घेतली आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या विविध मागण्या होत्या त्या पूर्ण केल्यानंतर आता एसटी कर्मचारी हे पुन्हा एकदा कामावर रुजू आलेले आहेत आणि लाल परीचं चाक हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या रस्त्यांवरती फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या मुंबई सेंट्रल येथे आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता प्रवाशांची लगबग ही पुन्हा एकदा वाढलेली आहे। एसटी या देखील सुरू झालेले आहेत, मात्र अनेक एसटी या वेळेत नसल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी गैरसोय होते आहे नागरिकांची। कालच्या एकूणच महत्त्वाच्या बैठकीत 2016 ते 2020 या वर्षाच्या कालावधीतील 2158 कोटी रुपयाची जी थकबाकी होती ती देण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे। त्याचबरोबर एप्रिल 2020 पासून जे मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहासाठी 500 कोटींची जी तरतूद आहे ती केली जाणार आहे आणि यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेप्रमाणे संलग्न अशी एसटी कर्मचाऱ्यांना देखील एक आरोग्यदायी योजना ही सुरू करण्याचा मानस हा सरकारचा असणार आहे। आपण या ठिकाणी काही प्रवासी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा काय सांगाल, एसटी सुरू झालेली आहे, आता पुन्हा एकदा तुम्हाला निश्चित स्थळी गावी जाता येणार आहे, काय सांगाल? हो साहेब, काही सुविधा नाही। आम्ही 5 वाजल्यापासून इथं थांबलोय, अजून 8 वाजता गाडी म्हणतात नागोठणेला आहे, रजिस्ट्रेशन काढून थांबलेलं आहे। ते म्हणतात आम्ही म्हणतो कॅन्सल करतो रजिस्ट्रेशन, ते म्हटलं की तिकडे 10 वाजता फॉर्म भरायला लागेल, त्याच्यानंतर आठवड्याच्या नंतर तुमचं पैसे अकाउंटला येणार। हा कुठला नाही तर रजिस्ट्रेशन काढायचंच नाही ना पहिला। रिझर्वेशन कधी काढलं होतं? आम्ही रजिस्ट्रेशन कालच काढलेलं। जाणार आहात आपण दापोलीला? या ठिकाणी आपण पाहतोय की संप जरी मिटला असला तरी अद्याप ही एसटी ही वेळेवर नसल्यामुळे नागरिकांची कुठेतरी गैरसोय होते आहे। आपल्यासोबत काही अन्य नागरिक प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काका काय सांगाल, कुठे जाणार आहात आणि तिकीट काढलंय? 1 महिना झाला आणि आता एसटीची वाट एसटीची 6:45ची बस आहे, अजूनपर्यंत आलेली नाही। कुठलीच एसटी सोडलेली नाही। लोकांची फसवणूक आहे, काही नाही। हे गव्हर्नमेंट आहे ना आम्हाला चित्त्यापणा धंदा करते, पूर्ण फसवणूक आहे। 5 वाजता 90 वर्षाची म्हातारी माझी मानपूरला बसले, 1 महिना अगोदर बुकिंग केले, अजून ठिकाणा नाहीये। एसटी ते जे विचारलं ना उलटा दबाव देतात, कोण फोन अटेंड करत नाही, काय नाही। सकाळपासून मी आता मानकुरून इथे आलोय, त्या म्हातारीला मानकुरला बसवलं। 90 वर्षाची माझी म्हातारी आहे, 21 सीट आहेत माझ्या बुक केल्यात मी 1 महिन्यापूर्वी, अजून एसटीचा ठिकाणा नाही। आपण पाहतोय की या ठिकाणी कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होते आणि संतप्त प्रतिक्रिया या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक महिना आधी बुकिंग करून सुद्धा जर का एसटी या वेळेवर मिळत नसेल तर नेमकं मग एसटी प्रशासन काय काम करते असा प्रश्न या ठिकाणी प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तुकीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।